नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी वृषाली पाटील। एक महत्त्वाची बातमी, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच विधानसभा अध्यक्षांनी हा मोठा निकाल दिलाय। 16 पैकी एकाही आमदारांना अपात्र करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। तर शिंदेंचे 16 आमदार पात्र आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलाय। उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार देखील पात्र ठरवण्यात आलेले आहेत असं नार्वेकर यांनी म्हटलं। शिवसेना शिंदेंचीच गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड सुद्धा योग्य असा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे। खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष असा मोठा निर्णय या ठिकाणी नार्वेकर यांनी दिला आहे। तसंच मुख्य पक्षप्रमुख याच्याही पेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी ही सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वोच्च असा देखील निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। तर या निकालाचा अर्थ काय आपण पाहूया। मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाचा शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही गटाचे आमदार हे पात्र। कोणाचेच आमदार अपात्र केले नाहीत। शिंदेना पक्ष पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र नाहीत। ठाकरेंनी पक्ष गमावला पण 14 आमदार राहिले। सरकारला धक्का नाही, शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। विधिमंडळ पक्षावरून सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं बदलली। तर निकालाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहतो। विधानसभा अध्यक्षांनी आज जो निकाल दिला त्याचा नेमका अर्थ काय ते आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। शिंदेगड हीच खरी शिवसेना, नार्वेकरांनी हा आज निकाल दिला। निकालामधले 8 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। तर ठाकरेंना धक्का, गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे। गोगावले यांची नियुक्ती बरोबरच आहे, त्यांचा व्हीप योग्य असा निकाल आज नार्वेकरांनी दिला। तर चौथा मुद्दा आहे, सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती नार्वेकरांकडून अमान्य करण्यात आली आहे। 16 पैकी एकाही आमदारांना अपात्र करता येणार नाही असं आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना म्हटलं। 2 गट आक्षेप घेऊ शकतात पण विधिमंडळ बहुमत हाच खरा पक्ष असं नार्वेकर म्हणाले। एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत। शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार, नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द करण्यात आला।